चहाला वेळ नसतो, मात्र वेळेला चहा हवाच. मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच जणांची सकाळची सुरुवात ही चहाने होते. त्यात तुम्ही जर का मुंबईकर असाल तर मुंबईतले इराणी कॅफे म्हणजे ठरलेले चहाचे हॉटस्पॉट. पण तुम्ही कधी विचार केलाय का की इराणी कॅफे मुंबईमध्ये कसे तयार झाले? चला आज जाणून घेऊया. त्याचं काय झालं की 18व्या आणि 19व्या शतकामध्ये आजच्या इराण आणि तेव्हाच्या पर्शियामध्ये यादवी माजली होती. मोठ्या प्रमाणात धर्मयुद्ध होत होती. त्याचबरोबर दुष्काळ सदृश्य परिस्थिती सुद्धा उद्भवली. म्हणूनच तिकडच्या पारशी लोकांनी आपली भूमी सोडण्याचा निर्णय घेतला आणि मजल दर मजल करत ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर दक्षिण मुंबईमध्ये त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. काळाच्या ओघात व्यवसायाची गणितं पक्की झाली आणि त्यांनी आपला व्यवसाय मोठा केला. त्या काळातल्या हिंदू आणि मुस्लिम व्यापाऱ्यांमध्ये अशी धारणा होती की कोपऱ्यातली दुकानं ही अशुभ आहेत. म्हणूनच त्यावेळेला तिकडच्या पारशी लोकांनी ही कोपऱ्यावरची दुकानं स्वस्तात विकत घेतली. म्हणूनच आपल्याला आज असं लक्षात येईल की बरेचसे जे इराणी कॅफेज आहेत ते एका विशिष्ट कोपऱ्यामध्ये स्थित आहेत. आता इराणमध्ये मात्र चहा पिण्याची पद्धत काहीशी वेगळी होती. तिकडे चहा बिन दुधाचा असायचा. त्याचबरोबर चहा पिण्याच्या आधी साखरेचा एक खडा तोंडात ठेवून लोक चहा प्यायची. परंतु इथे मात्र चहाची एक विशिष्ट भारतीय चव लोकांना आवडावी म्हणून घट्ट मलाईदार असा चहा तयार करण्यात आला. त्याचबरोबर त्यावेळेच्या सामाजिक चालीरीतीप्रमाणे काही सार्वजनिक ठिकाणांमध्ये काही विशिष्ट समुदायातील लोकांना प्रवेश नव्हता. मात्र इराणी कॅफे हे मुंबईतलं एक असं पहिली वास्तू होती जिथे सर्व लोकांना मुक्त प्रवेश होता. आज सुद्धा इराणी कॅफे ओळखले जातात ते बन मस्का आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी. तुम्हाला ज्यांच्याबरोबर चहा बन मस्का इराणी कॅफेमध्ये खायचा आहे त्यांना ही रील शेअर करा आणि MahaMTBला फॉलो करा.